नमस्कार. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष मान्य श्री राहुल नार्वेकर साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती माननीय श्रीमती नीलिमाताई गोरे, उपाध्यक्ष माननीय श्री अण्णा बनसोडे, माननीय मंत्री श्री चंद्रकांत पाटील, माननीय मंत्री श्री आशिष शेलारजी, या कार्यक्रमास उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्रीगण, या तसेच विधानसभेचे व विधान परिषदेचे सन्माननीय सर्व सदस्य, उपस्थित असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी आणि माझ्या पत्रकार बंधू भगिनींनो, आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. ही केवळ एक परंपरा नाही, तर मराठी भाषेच्या सामर्थ्याचा आणि तेजाचा उत्सव आहे. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे. संतांच्या अभंगापासून शाहिरांच्या पोवाड्यापर्यंत आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेचं मानवी मनाला समृद्ध केलेलं आहे. राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळींनासुद्धा राज्य शासनामार्फत मदत केली जात आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, आदरणीय अजितदादांच्या पाठबळामुळे लंडनमधील मराठी जनांसाठी स्वतःच्या मालकीचं महाराष्ट्र भवन हे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनामार्फत 2 महिन्यापूर्वीच 5 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मराठी भाषेच्या प्रचारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढवून सुद्धा देण्यात आलेलं होतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे जगभरातील मराठी भाषिक, मराठी प्रेमी सगळेच आनंदी झालेले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोचेल आणि मराठी भाषा ही ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास नक्कीच मदत होईल. तसेच शिक्षण आणि संशोधन आणि रोजगाराच्या क्षेत्राला सुद्धा नक्कीच प्रोत्साहन मिळेल. प्रशासनामध्ये आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढवणं ही खरं तर काळाची गरज आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना मराठी भाषेला डिजिटल माध्यमावर अधिक सक्षमपणे नेण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करते, त्यांना मनापासून शुभेच्छा देते. जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं विधानभवनाचं हे मध्यवर्ती सभागृह आज ज्या अर्थानं मराठी साहित्याच्या चैतन्यानं न्हावून निघालं, त्या आपण सर्वांना मिळून या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत अधिक समृद्ध करून पोचवूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.